केलेले ते एरंजड या संघाला. तर सलामीची जोडी आपण पाहतोय मयूर आणि विकी आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू बीसीसी बोरिवलीचा रायल शेख. तर जाऊया मैदानाकडे. पंचांचा सिग्नल येतो. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू रायल शेख. एक मोठा खेळाडू आहे रायल शेख म्हटलं जर बीसीसी बोरिवली संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. हो पहिला चेंडू स्विंग अँड मिस. काय चेंडू हाताळला जातो रायल शेख. नक्की रायल शेखचा जर विचार केला तर ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आपण भिवंडीमध्ये त्याला खेळताना पाहतोय. चांगला अष्टपैलू खेळाडू बीसीसी बोरिवली संघ. यावेळेस मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन पाहतोय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता मात्र 2 धावा सहज पलून काढल्या जातात. 2 धावेने श्री गणेश होतो संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतो या ठिकाणी मयूर हा बॅटर. चांगली मॅच चांगली फाईट नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळाले. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. वेगवान आणि तेज तरार चेंडू आपण पाहिला रायल शेख याचा. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होता. डॉट चेंडू येतो मैदानामध्ये. काय गोलंदाजी केली तर नावाप्रमाणे कामगिरी करतो या ठिकाणी रायल शेख. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं एक मोठं नाव पडगा टेनिस क्रिकेटमधलं. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. डॉट चेंडू. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या ठिकाणी रायल शेख कडनं. लगातार दुसरा चेंडू डॉट हाताळतोय. काय गोलंदाजी करतो या ठिकाणी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मी तर खराब क्षेत्ररक्षण विकेट किपर याचं. एक धाव पलून काढली जाते. काय गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गेली या ठिकाणी रायल शेख याने. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू हाताळले. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी सुरू केली या ठिकाणी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेट. काऊ कॉर्नर रिझन मध्ये जातो. एक धाव पलून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज रीतीने 2 धाव पलून काढल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण विचार केला तर मी तर म्हणजे निराशजनक कामगिरी असेल या ठिकाणी. फ्रेंडशिप ग्रुप एरंजड या दोन्ही बॅटरचा आपण विचार केला तर नक्कीच मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलाय. नक्कीच ओमेने मागच्या मॅच मध्ये एक सांगितलं जी कालची सुपर ओव्हर सेकंड सुपर ओव्हर झाली होती. 4 चेंडू 4 षटकार मारायचे होते आणि मागच्या 2016च्या वर्ल्ड कपची आठवण केली होती. कार्लस ब्रॅथवेटने केलं होतं कारनामा. ते गुरबाजला करता आले नाही कारण की 3 चेंडू 3 षटकार मारले होते. शेवटच्या चेंडूवर मात्र एक बॅकवर्ड पॉईंटवर त्याचा झेल टिपला. दरम्यान चंद्रकांतजी पंडित यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 1 तास वाचवणी चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. सिन्नान गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी रायल शेखची पाहिली आपण. एकही मोठा फटका खेळून दिला नाही बॅटरांना. वेगळीच ऍक्शन आपण चांगला फटका पाहिला या ठिकाणी. काव कॉर्नर रिझन मध्ये एकच धाव पलून काढले. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 6 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी फ्रेंडशिप ग्रुप एरंजाडच्या दोन्ही सलामीरांकडून पाहायला मिळते. नक्कीच मोठ्या फटक्यां बसून वंचित. याचा कारण असं आहे का बीसीसी बोरिवली संघाची गोलंदाजी खूप छान आहे. नक्कीच शाहिद खान सारखा एक हार्ड हिटर फलंदाज या टीम मध्ये आहे. बीसीसी बोरिवली म्हटलं तर एक पडगा टेनिस क्रिकेट मधली मोठी टीम, मोठा नाव. स्विच करण्याचा प्रयत्न व्यवस्थित संपर्क झाला नाही मात्र 1 धाव पलून काढल्यात. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 7 या आकड्यावर. नक्कीच बीसीसी बोरिवली म्हटलं तर मला आठवतं माझ्या माहितीप्रमाणे 2016 या सत्रामध्ये
खासदार चषक मध्ये वासुंदरी आणि त्यांची भिडत झाली होती. हो, यावेळेस माझं सुरेख चेंडू, तेच तर डॉट चेंडू. मला अजूनही आठवतो फायनलचा सामना होता बीसीसी बोरवली आणि वासुंदरी संघ. मात्र वासुंदरी संघाला पराभूत केला होता त्या संघाने, बीसीसी बोरवली संघाने. आणि सेकंड मॅच सुद्धा झाली सापेच्या ग्राउंडवर. त्या सामन्यामध्ये सुद्धा वासुंदरी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. नक्कीच चेंडू आपण पाहतो, डावे स्टी सोडून जाणार चेंडू, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, अतिरिक्तने धावेने धावसंख्या पुढे सरकते 8 या आकड्यावर. वेगळीच गोलंदाजी ॲक्शन आहे गोलंदाजाची. चेंडू काय समजून येत नाही बॅटर यांना. मोठे फटके मारावे लागतील या ठिकाणी फ्रेंडशिप ग्रुप एरंजट संघाच्या दोन्ही बॅटर यांना. त्यांचा जर विचार केला होता आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला, ही जमेची बाजू नक्की असेल, मात्र ते मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. शाहिद खान सारखा एक हार्ड हिटर बॅट्समॅन बीसीसी बोरोली संघामध्ये, राहिल शेख सारखा अष्टपैलू खेळाडू, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा म्हणता येईल या ठिकाणी. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाही, फुटवर्कचा उपयोग होत नाही या ठिकाणी. वारंवार डॉट चेंडू खेळले जातात या ठिकाणी. एरंजट संघाच्या दोन्ही बॅटरचा विचार केला तर खूपच निराशजनक कामगिरी मी तर म्हणेन. याचं कारण असं आहे की गोलंदाजी तेवढी सुंदर होते बीसीसी बोरवली या संघाची. आतापर्यंत एकही चौकार आला नाही या इनिंगमध्ये. काय गोलंदाजी, धार गोलंदाजी केली जाते. व पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाही. डॉट चेंडू असेल, डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला तर कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात. काय गोलंदाजी केले, सलग तर दुसरा डॉट चेंडू खेळतो या ठिकाणी बॅटर विकी. काय गोलंदाजी करतो सिन्नान. ओ लो फुलटा शॉट, फक्त गॅप शॉट सिलेक्शन, फक्त बॅट दाखवली त्या ठिकाणी आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग रिझन मधून. एका टप्प्याने चेंडू पार होतो सीमा रेषा पार, धावा येतील 4. हा पहिला चौकार. खूपच रंगात आणि ढंगात आलेले या ठिकाणी आमचे डीजे ऑपरेटर नितीनजी मोगरे. नक्कीच आमच्या आवाजाची सुद्धा काळजी घेतात. सकाळी म्हटलं होतं नितीनजी मोगरे आहेत डीजे ऑपरेटर, आम्हाला काही त्रास होणार नाही. यावेळेस मात्र खोदून काढला चेंडू, ब्लॉक हॉलचा भेद घेणारा चेंडू. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि बघता बघता सहजरीतीने 2 धावा पळून काढल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे जाते 18 या आकड्यावर. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण 2 षटकामध्ये शांत राहिले होते दोन्ही बॅटर. आता या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी फ्रेंडशिप ग्रुप एरंजटचे दोन्ही बॅटर कडनं. पुन्हा एकदा सुरेख फटका, गॅप शॉट सिलेक्शन, एका टप्प्याने चेंडू भरावतो सीमा रेषा पार, धावा येतील 4. हा खणखणीत चौकार.
नक्कीच या षटकाचा विचार केला, चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुरू केली मयूर याने. हो, स्वीप करण्याचा अंदाज, जोरदार अपील केली जाते, मात्र अपील फेटाळताना पंच वाईट चेंडू, अतिरिक्त धाव असेल. नक्कीच दोन्ही पंच मिळून काय डिसिजन असेल ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. पंचांनी तर वाईट चेंडू घोषित केले आहे. या ठिकाणी शुभागमन झालं गौतमजी पंडित. तर नक्कीच वासुंद्रीकर चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पंच वाईट चेंडू असेल. यस, वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 23 विदाउट लॉस. गुड बॅटिंग फॉर फ्रेंडशिप ग्रुप एरनझेड. मयूर आणि विकी. ओ पुन्हा एकदा तेज तरार चेंडू, वाईड यॉर्कर. ब्रह्मास्त्र वापरला या ठिकाणी, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. काय चेंडू हाताळला या ठिकाणी, तेज तरार. नक्कीच चौकार, 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय या ठिकाणी. मात्र मोठे पटके खेळावे लागतील की धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फक्त 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा ब्लॉकरचा चेंडू खोदून काढला जातो, एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोक्याचा होईल का, मात्र सहजरीतीने 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 25 विदाउट लॉस. 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नक्कीच या षटकामध्ये जरा जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर, खास करून मयूरचं राहिलंय. सर्व चेंडू मयूरनेच फेस केला या ठिकाणी. मयूरकडे ती क्षमता आहे. ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला धक्का लागतो या ठिकाणी एरनझेडला, पहिला मसाला गळायला लागतो या ठिकाणी. मयूर बॅक टू पवेलियन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये धावून विसावला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुढे जाते. विकेट्स प्राप्त करतोय शेवटच्या चेंडूवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा. नक्की शेवटचा षटक असेल, हाणामारीचं षटक म्हटलं जातं. या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल एरनझेड या दोन्ही बॅटरांचा. दरम्यान भगवानजी पंडित साहेब यांचं शुभागमन झालं, त्यांना विनंती असेल व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. हवा सुद्धा सुटले, जरी उन्हाचा प्रभाव वाढला तर हवा सुंदर चालू या ग्राउंडवर. यावेळेस माझा सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये जज करतो क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या आव्हाक्याच्या बाहेर चेंडू, संघर्षाचा शंखनाद फुकणारा संघर्षमय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 32 या आकड्यावर. संघर्ष करत होता हा बॅटर, आता मात्र सुंदर फटका त्याच्या बॅट मधून पाहिला. काव कॉर्नरच्या वरून 2 क्षेत्ररक्षक जज करत, शाहिद खान सारखा क्षेत्ररक्षक उभा होता, मात्र त्याच्या आव्हाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार गेला. 6 धावींसाठी षटकार आपण पाहिला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 32 या आकड्यावर. नक्कीच हाणामारीचं षटक, स्लॉगरचं षटक. पुन्हा एकदा आपण दिशा पाहायला लागलो. वाईट चेंडू, विकी मोगरे सर आम्हाला सांगतात सफेद चेंडू आहे हा. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 33 या आकड्यावर. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन माझी द्यायची. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू सुद्धा आला, एक षटकार सुद्धा आलाय त्याच्या गोलंदाजीवर.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीच्या सहाय्याने जातो. रनआउटचा धोका त्या ठिकाणी होतोय आणि सोपी चान्स सोडल्या त्या ठिकाणी. 2 धावा पलून काढल्या आल्यात. चुकीचा अनुमान मी तर म्हणेन विकेट किपर याचं आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 35 या आकड्यावर 35. नक्कीच एक दुसरा मोठा फटका. तर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो फ्रेंडशिप ग्रुप एरंझड या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतो माजिद. यावेळेस मध्ये पुन्हा एकदा प्रहार केला जातो. वारंवार आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 धाव पलून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव पलून काढ. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. लेझी क्रिकेट या ठिकाणी आणि 3 धावा सुद्धा पलून काढल्या जातात. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे एरंझडच्या या दोन्ही बॅटरकडनं. जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा पलून काढल्या जातात. 3 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते 38. 38 या धावसंख्येवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. डॉट चेंडू. नक्की सरळ बॅटने फटके येतात. या फटक्याची गरज होती का? नक्कीच असा प्रश्न निर्माण झाला असेल डगआउटमध्ये, कारण की समोरच्या दिशेने सुरेख फटका खेळता आला असता. मात्र स्विच हिट करण्याचा आधीच निर्णय केला होता बॅटर एंडने. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या आपण स्थिरावलेल्या बाजू 38. 38 धावा धावपलकर आपण पाहू शकता. कमबॅक करतो माजिद सुद्धा. आता मात्र कमबॅक करावं लागेल का? हाणामारीचा षटक शेवटच्या षटकामध्ये नक्कीच कमी कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असतो. यावेळेस मात्र शॉर्ट टर्म फुल करतोय. फटका फसतो. एलिव्हेशन नाही आहे त्या ठिकाणी आणि काय सुंदर रीतीने टिपलाय झेल आणि संपला बॅटर सनी याचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागतो या ठिकाणी फ्रेंडशिप ग्रुप एरंझड या संघाला. नक्कीच रिप्लेमध्ये आपण पाहू शकता शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू गेलाय. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रयत्न फसलाय. तो फटका सुद्धा फसला आणि सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी मिड विकेट रिजनला. आतापर्यंत विचार 5 चेंडू हाताळल्यात माजिद यांनी. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. नक्कीच मोठा फटका येईल का? काही एकेरी दुहेरी धावसंख्या किंवा विकेट घेईल माजिद हा गोलंदाज. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं असेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत कमीत कमी धावा 38. 38 धावा धावपलकर आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुरेख फटका स्लॉट मध्ये आणि पाठवला पार्किंग फ्लॉट मध्ये. चेंडू जातो दणदण करीत 7 धावेसाठी षटकार. काय फटका सजवला शेवटच्या चेंडूवर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 44 या आकडा 44. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान समोर ठेवलं या ठिकाणी बीसीसी बोरोली या संघासमोर. तर यापुढील नेक्स्ट मॅच असेल खांबालपाडा संघ, जितू शेलार यांचा संघ आणि त्याला फाईट करणारा संघ असेल जय जल्लेश्वर वाडेकर बी संघ. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. चला दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल. खंबालपाडा संघाचा संघनायक आणि जय जल्लेश्वर वाडेकर बी संघाचा संघनायक. इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं होतं. प्लीज विनंती असेल. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतो की पहिल्या इनिंग समाप्त झाली का दोन्ही कर्णधार मात्र टॉस बॉक्स मध्ये हजर असणे फार गरजेचं आहे या ठिकाणी. ओके, 4 षटकांचा विचार केला तर 44 धावा कुठून काढल्यात फ्रेंडशिप ग्रुप एरंझड या संघाने. 45 धावांचं एक आव्हान ठेवलेलं या ठिकाणी. बीसीसी बोरोवली संघाचा विचार केला तर शाहिद खान सारखा एक बॅटर आहे. नक्कीच भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा आपण त्याला खेळताना पाहिलं आहे.
पीटीसी मधून पडगाव बोरवली संघाकडून खेळताना पाहिलं. एक मोठा बॅटर आहे, मोठा फलंदाज आहे. त्यांच्या समोर पंच हवांचं लक्ष समोर ठेवलं आहे. धावा चेस केल्या जातील का डिफेंड केल्या जातील नक्की 4 षटकानंतर आपल्याला समजेल. नक्कीच वाडेकर संघाचा संगणक आलेला या ठिकाणी. विनंती असेल खांबालपाडा संघाचा संगणक आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मॉन्टी हा बॅटर जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर हमजा याच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं त्यासाठी. नक्कीच पुढील मॅच असेल खंबालपाडा जितू शेलार यांचा संघ. एक हार्ड हिटर म्हणून डोंबिवली क्रिकेटमध्ये त्याला आपण नेहमी पाहिलं आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल जय जल्लेश्वर वाडेकर बी. फिरकीचा माहेरघर म्हटलं जातं या संघाला, वाडेकर बी संघ म्हटलं तर. चला सलामीची जोडी पाठवायची विनंती असेल बीसीसी बोरवली संघ. वेळेला महत्व द्या मित्रांनो, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. कारण की आपण सकाळी जो वर्तमानपत्र 5 रुपयामध्ये घेतो तोच वर्तमानपत्र संध्याकाळी किलोच्या भावामध्ये जातोय. म्हणून वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, वेळेला महत्व द्यायचं असतं. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देतोय. चेंडू द्यायचा विनंती असेल आयोजकांना. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये विकी मोगरे सर आमचे मॅनपॉम सांगे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आई एकविरा सांगे संघाचा. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो एकता स्पोर्ट वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषकामध्ये त्यांची. आणि दुसरे पंच आमचे विराज सर. नक्कीच या ग्राउंड जर सामने असतील ना विराज सर पंच नसतील असं कधी होतच नाही. वासुंद्रीची मॅच असो कोंडेरीची असो कुठल्याही संघाची मॅच असो या ग्राउंडवर आपण वारंवार तर दरम्यान टॉस केला जाते. टॉस बॉक्स मध्ये सज्ज असेल आमचे साथी समालोचक ओमी सुतार. थँक्यू सो मच. तर भगवान पंडित साहेबांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय बजरंग खांबालपाडा बी आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर बी. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दिग्गज संघ आहेत आणि या दोन मोठ्या संघामधील मोठा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. भगवान पंडित साहेब इथे उपस्थित आहेत. हेड आणि टेल अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपण इथे यायचं. टेल्स इज द कॉल आणि टेल आलाय. ते टॉस जिंकला खांबालपाडा टीमच्या कॅप्टन. 4 षटकांची मॅच असेल. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग फील्ड पास. चांगला संघ शितपे दिलं जाते टॉस विनिंग कॅप्टनला. मान्यवरांच्या शुभ असते. तर नक्कीच टॉस विनिंग कॅप्टनला आपण पाहतोय दिलं जाते शितपे. थँक्यू सो मच. पांड्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. तर टॉस आपण जिंकला. प्रथम फिल्डिंग स्वीकारले. समोर जय जलेश्वर वाडेकर बस संघ आहे. बॅटिंग चांगली आहे त्या संघामध्ये. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. खूप बलाढ्य संघ आहे, परंतु आज टीम मध्ये काही चेंजेस पाहायला मिळू शकतो का? नाही. सेम टीम. तर कसं वाटतं इथं आल्यानंतर आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, काही हरकत नाही. तर टॉस आपण हरलात. प्रथमतः बॅटिंग करायची. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. पण तो आता बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये धावा किती बनवाल? 50 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. तर टीम मध्ये काही चेंजेस पाहायला मिळू शकतो. कोणत्या फलंदाजावर जास्त विश्वास? आहेत ऋतिक तोरा, विक्की मडवी आहेत. प्रशांत देखील असू शकतो. आमच्या टीम मध्ये खेळतात सध्या. तर नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी आणि चांगला सामना होईल अशी नक्कीच अपेक्षा आपण करतोय. नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा वळतोय आपण कॉम्पॅनमध्ये आले जाधव सरांकडे. ओ पहिलाच बॉल उडवलाय तिथे
आणि चेंडू येतो आमच्या समालोचन कक्षाकडे 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद होमी. हीच तर शाहिद खानची ओळख आहे. नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला नेहमी पाहतो त्याला. काय फटका सजवला या ठिकाणी. नक्कीच मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आतमध्ये होता आणि चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार गेल्या एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार पाहिला. पहिल्याच चेंडू चौकाराने अकाउंट ओपन करतोय शाहिद शेख. एक मोठं टेनिस क्रिकेटमधलं नाव, भिवंडी टेनिस क्रिकेटमधलं नाव शाहिद शेख. आणि नॉन स्ट्राईकला असेल तर आपण जरार मुल्ला. काय जोडी आहे. मला अजून आठवतो त्या फायनलचा सामना. पहिल्या चेंडूवर शाहिद शेखने षटकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवर विकास जाधवने त्याला बाद केला. यावेळी मात्र सुरेख फटका. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार जातो. 4 धाब्यांसाठी आज सलगचा ठोकतोय दुसरा चौकार. नक्कीच खासदार चषक रायामध्ये ती स्पर्धा झाली होती. फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर बाद केलं होतं या ठिकाणी शाहिद खानला विकास जाधव. त्याच्यानंतर झरार मुल्ला आणि एम एच बलेराने काय फलंदाजी केली होती. हवा काढून टाकली होती वासुंदरी संघाची. आता मात्र या सामन्यामध्ये आपण वळूया. 2 चेंडू 2 चौकार सलग ठोकल्यात या ठिकाणी शाहिद खान यांनी. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला या ठिकाणी, कारण मोठा बॅटर आहे या ठिकाणी. करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज कमबॅक करून दिला. मी जसं म्हटलं होतं तसं करून दिलाय. शाहिद खानला माघारी परतावं लागतं. पहिला धक्का लागतो या ठिकाणी बीसीसी बोरवली संघाला. शाहिद खान बॅक टू पवेलियन. तर नवीन बॅटर आहे तो मॉन्टी. आणि मॉन्टीने जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर एमझा याच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्याला. नक्की सकाळपासून जर विचार केला वर्षा होतो पारितोषिकांचा, मात्र कुठल्याच बॅटरने अजून हा पारितोषिक जिंकलेला नाही. याचं कारण असं आहे का गोलंदाजी खूप सुंदर होते. सॉरी शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार मारला होता आणि समीर पावले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. आलेलं नाहीये. येईल नक्की. गुगल पे बोलला होता तो मॉन्टी. ओ कॉटन बॉलची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही त्या ठिकाणी. मॉन्टी याला जीवनदान दिलंय. किती महाग पडेल वेळ सांगून जाईल तुम्हाला. 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर काय कमबॅक करतो गोलंदाजी सनी. सुवर्ण संधी होती मॉन्टीला बाद करण्याची. कॉटन बॉल करता आला नाही त्या ठिकाणी सनी याला. आणि त्याचा प्रति उत्तर आपण पाहू शकतो. भुर्दंड भोगावा लागेल तुम्हाला. चेंडूला पाठवलाय सरळ स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पार. 7 धावांसाठी हा षटकार. टेनिस क्रिकेट म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. आणि ही चुकी तुम्हाला किती महाग पडेल हे वेळ सांगून जाईल. नक्कीच कॅच सोडल्यानंतर षटकाराचा प्रत्युत्तर दिलाय त्या ठिकाणी मॉन्टी या बॅटरने. यावेळेस मात्र लिडिंग एज घेतोय. चेंडू हवेमध्ये माघावी पडता लागला मॉन्टियाला. नक्कीच सनी सांगतो हम भी किसी से कम नाही. जरी तुम्ही षटकार मारला तरी मी तुझा विकेट घेऊन दाखवून, आणि ते दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. नक्की षटक समाप्तीचा सुद्धा इशारा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपालकर पाहू शकतोय 2 बाद 14. तर समीकरण उरले 18 चेंडूने 31 धावांची गरज असेल. 10.33 ची सरासरी राखावी लागेल जर विजय मिळवायचा असेल बीसीसी बोरवली या संघाला. नक्की जरी चौकार षटकार मारले तर विकेट सुद्धा कॅरी केलं. हे महत्वाची गोष्ट आहे ही एकच. नवीन बॅटर येतो नापिस आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतो वेदांत. नक्कीच बीसीसी बोरवलीच्या बाजूचा विचार केला तर धावसंख्या चांगल्या. जरी 2 बॅटर आउट झाले तर 14 धावसंख्या धावपालकर आपण पाहिली. आणि सनीचा जर विचार केला जरी मागणी गोलंदाजी केली मात्र 2 मोठ्या फलंदाजांनी तंबूचा आसरा दाखवला आहे. आता स्ट्राईकला प्रथम झरार मुल्ला हा डिटर बॅट्समॅन.
स्ट्राईकला असेल तो झरार, नॉन स्ट्राईकला असेल तो मापिस आणि गोलंदाजी ट्रॅकवर असं असेल तो वेदांत. समीकरण उरलेलं आहे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल या ठिकाणी बीसीसी बोरिवली संघाला. चला स्पीडअप करा, वारंवार आम्ही सूचना देतो तुम्हाला. स्टेप आउट मध्ये चुकी होते या ठिकाणी, काही हरकत नाही. सर्वांना विनंती असेल सावकाश खेळा, हळू खेळा, कुठल्या प्रकारची इजा होता कामा नये. सर्व खेळाडूंनी याची दक्षता घ्यायची, कारण की उन्हाचा प्रभाव सुद्धा आता वाढलेला आहे खूप. हो, पहिला चेंडू आपण पाहू शकता दिशाहीन चेंडू. विकी मोगरे सर आम्हाला सांगतात सफेद चेंडू असेल, वाईट चेंडू. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 15 या आकड्यावर. 18 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असेल आता. 10.00 ची सरासरी राखावी लागेल विजय मिळवायचा असेल तर बीसीसी बोरवली या संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण प्राप्त करतो. काय गोलंदाजी केली जाते या ठिकाणी वेदांत यांच्याकडनं. छोटासा हा खेळाडू, नक्कीच चेंडू आपण पाहू शकता स्क्रीनवर. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतला. हो हो, काय सुरेख चेंडू, अफलातून चेंडू. झरारला सुद्धा समजलं नाही की एवढा आतमध्ये चेंडू होईल आणि दुसरा वेगवान चेंडू. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. ओहो, पुन्हा एकदा झेल ड्रॉप केला जातोय आणि झेल तुम्ही कोणाचा सोडलाय? झरार मुल्लाचा. आठवत असेल तुम्हाला रोहित शर्माचा झेल जो सोडला होता तिसारा परेरायाने, विक्रम नोंदवला होता इडन गार्डन 264 धावांचा विक्रम केला होता. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस नेहमी आम्ही म्हणतो आणि साधा आणि सोपा झेल सोडला तो सुद्धा झरार मुल्ला याचा. तुम्हाला किती महाग पडेल वेळ सांगून जाईल. यावेळेस मात्र शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवर चेंडू आला नाही. एक धाव पलून काढली जाते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 16 या आकड्यावर. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्वर्गीय निर्मळताई क्रीडांगण, वासुंद्री पिसे कोंडेरी, सुसज्ज आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेला हा क्रीडांगण. समोरच पिसे डॅम आहे. नक्कीच गार वारा नेहमी या मैदानामध्ये वाहतो, पाण्याचा प्रभाव भरपूर आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करतो, क्षेत्ररक्षक जज करतो लॉंग ऑनचा आणि कुठल्या प्रकारचे चुकी न करता सुरेखरीतीने टिपलाय झेल आणि संपला बॅटरचा खेळ. काय गोलंदाजी केली जाते वेदांत याच्याकडनं. नक्कीच लहान वयाचा हा खेळाडू, मात्र क्षमता आहे त्याच्याकडे भरपूर, ठासून ठासून भरलेले आहे. कारण की बीसीसी बोरिवली संघाच्या बॅटरांना त्याने बांधून ठेवलेला आहे. काय गोलंदाजी केली, तेच तरार चेंडू. नक्कीच हाडलँडवर चेंडू हातळला जातो वारंवार. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे, अजून एक गडी बाद होते. तुच्छलमय अशी परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बीसीसी बोरिवली संघाकडनं. नक्कीच वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय. आणि काय गोलंदाजी केली जाते वेदांत याच्याकडनं. नक्कीच आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर मला तरी वाटतं 3 विकेट्स कॅरी केल्यात. 2 विकेट्स कॅरी केल्यात. काय गोलंदाजी केली जाते वेदांत याच्याकडनं. नक्कीच बांधून ठेवल्या पूर्णपणे या ठिकाणी बीसीसी बोरिवली संघ म्हटलं तर पडगा टेनिस क्रिकेट मधला मोठा आणि दादा संघ मानला जातो. मात्र त्यांना बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी एरंझड या संघाच्या गोलंदाजाकडनं केला जातोय.
दरम्यान शुभागमन झालं नितीनजी कांबळे. विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. हॅट्रिक चेंडू असेल. हो हो, अनुमान चुकीचा होता त्या ठिकाणी. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र एक धाव सहज पलून काढली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 17 या आकड्यावर. आता समीकरण उरलंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 17 या आकड्यावर. आता समीकरण उरलंय 12 चेंडू. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. 14.00 ची सरासरी राखावी लागेल या ठिकाणी. नक्कीच बीसीसी बोरिवली संघाची जमेची बाजू म्हटली तर या ठिकाणी झरार मुल्ला अजून आहे. नॉन स्ट्राईकला जरी असेल तरी त्याच्यामध्ये जी क्षमता आहे, कधी मॅचला टर्न करेल तो, एवढी क्षमता नक्कीच त्या बॅटरकडे आहे. 12 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज असेल या ठिकाणी. सामना जर जिंकायचा असेल तर झरारला शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं असेल. काय गोलंदाजी केली वेदांत याने. 2 फलंदाजांना बाद केल्याने फक्त 2च धावा खर्च केल्या. एक वाईटची अतिरिक्त धाव. आता समीकरण 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. स्कोरबोर्ड आपण धावा पाहू शकता. 2 षटकाच्या धावांमध्ये 17. हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळतोय. तेच तरार चेंडू. साहिल. दरम्यान आमचे परम मित्र जहीर शेख यांचं सुद्धा शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा या चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. काय चेंडू हाताला. पहिला चेंडू डॉट सैलेच्या गटामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. खोलवर हाताला जातो चेंडू. ब्लॉकचा वेध घेणारा चेंडू. एकच धाव. एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 18 या आकड्यावर. समीकरण उरलेले 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. नवीन बॅटर आतिफ स्ट्राईकला असेल तो. नक्कीच आतिफला मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी, कारण समीकरण उरलेलं आहे. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. नक्कीच मोठा फटका मारावा लागेल. मोठा फटका येईल हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालाय. अलाउन द कार्पेट. खरा फंबलिंग होते. एका धावेचा रूपांतर 2 धावेने सहजरित्या केलं जातं. 2 धावेने धावसंख्या आता पुढे सरकते 20 या आकड्यावर. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. नक्कीच समीकरण कठीण होऊन राहिलंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी एरनसटच्या या गोलंदाजीनं पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं या ठिकाणी. दुसऱ्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये सुद्धा एकही मोठा फटका आला नाही. चांगली गोलंदाजी फ्रेंडशिप ग्रुप एरनझडकडनं पाहायला मिळालं. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म फुल करतोय. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकांना एकीचा रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळालं. लेझी क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे एकदम. 2 धावा सहजरित्याने आणि 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते 22 या आकड्यावर. परगा बोरोली संघाचा विचार केला तर त्या संघासाठी मेजवानी असेल. फयाज शेख आणि एजाज शेख यांच्याकडनं त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मात्र असे खेळ खेळले तर जेवायला घरी जातील मला तरी वाटतं. मोठे फटके त्यांना मारावे लागतील. सामना जिंकला तरच तुम्हाला जेवायला भेटेल. काय हरकत. हा विनोदाचा भाग झाला. क्रिकेट आहे, चालतं. क्रिकेटमध्ये काही होत नाही. जाऊया मैदानाकडे. हो, सुरेख फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातो सीमारेषा पार. धावा येतील 6 षटकार. पाहू शकता स्क्रीनवर सर्वात सेफ जागा मधली डाऊन दी ग्राउंड फटका सजवलाय. भरपूर वेळ हवेमध्ये चेंडू होता, मात्र चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे गेला. षटकार. आता मात्र सामना जिवंत ठेवतोय या ठिकाणी. 7 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज असेल. नक्कीच जसे मी म्हटलं तसं त्यांनी सुद्धा बॅटरने ऐकलं, कारण की सामना जिंकून द्यावा लागेल तरच मेजवानी भेटेल. आणि तसंच प्रयत्न सुरू झाले या ठिकाणी बोरोली संघाकडनं. हो, यावेळेस मात्र पाहावी लागेल दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते
29 या आकड्यावर 7 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच कमबॅक करेल बीसीसी बोरवली. किंवा एखादा डॉट चेंडू किंवा विकेट आला तर नक्कीच पारडं भारे राहील फ्रेंडशिप ग्रुप एरंजड संघाकडनं. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. नक्कीच आतापर्यंत विचार केला चांगली गोलंदाजी, जरी एक षटकार आला तरी गोलंदाजी खूप सुंदर केलंय. शेवटचा चेंडू असेल मोठा फटका येईल का, नक्कीच प्रश्न निर्माण झालाय. मोठ्या फटक्याची गरज असेल कारण की शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा तुम्हाला ठेवायची असेल तर. मोठा फटका जर आला गॅप शॉट सिलेक्शन, एका टप्प्याने चेंडू भरवतो सीमा रेषा पार, दणदण करीत जातो चेंडू, चौकार. चौकाराच्या मदतीने आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडूंनी 12 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच जसं मी अनाउन्समेंट केलं, सामना जिंकला तरच जेवण असेल. नक्कीच बॅटरने खूपच मानावर घेतलंय मला तर वाटतं, कारण की एक चौकार आणि षटकार आलेला आहे. आता समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल. नक्कीच सामना जर विचार केला दोन्ही संघांसाठी 50-50 असेल, कारण की 12 धावा रोखायच्यात या ठिकाणी एरंजड संघाला. नक्कीच पायसेकला विनंती असेल, जी तुमची मेंढर आहेत ती बाहेर न्यायची आहेत, प्लीज विनंती असेल. कारण की समीकरण उरले 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज असेल. नक्की दोन्ही संघाचा विचार केला तर समान संधी असेल, 50-50 असेल, कारण की 12 धावा रोखायच्या सुद्धा आणि 12 धावा बनवायच्या सुद्धा आहेत या ठिकाणी बीसीसी बोरवली संघाला. चला स्पीडअप करा, वारंवार आम्ही सूचना देतो. दुपारचा सत्र, उन्हाचा भार वाढलेला आहे. नक्की चौकार आणि षटकाराने या ठिकाणी मात्र संधी निर्माण केलेली आहे बीसीसी बोरवली या संघाने. 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज असेल. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच वर्चस्व राहील या ठिकाणी बीसीसी बोरवली संघात, किंवा एखादा विकेट आला तर नक्कीच पुन्हा कमबॅक करताना पाहायला मिळेल आपल्याला फ्रेंडशिप ग्रुप एरंजड. कारण की समीकरण उरले 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज असेल. नवीन गोलंदाज येतो प्रसाद. नक्कीच प्रसादला चांगली गोलंदाजी करायला लागेल. जसं भारतीय संघाचा व्यंकटेश प्रसाद, नक्कीच वारंवार आपण त्याला पाहिलं तर पाकिस्तान विरुद्ध खूपच सुंदर गोलंदाजी करायचा. आता या प्रसादला सुद्धा चांगली गोलंदाजी करायला लागेल, कारण समोरचा संघ बीसीसी बोरवली संघ आहे. 6 चेंडू आणि 12 धावा डिफेंड करायच्यात. धावा डिफेंड होतील का चेस होतील, 6 चेंडू सांगून जातील. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी पाहू शकतो आपण, मात्र एकच धाव पलून काढली जाते. नक्कीच झरा स्ट्राईकला असेल, त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार. मला तर वाटतं झराचा झेल सुद्धा सोडला होता आकाश. नक्कीच हे प्लस पॉईंट असेल. मी आधीच म्हटलं होतं किती तुम्हाला महाग पडेल, एक चौकार आणि षटकार त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून आला. समीकरण उरलं या ठिकाणी 5 चेंडू आणि 11 धावेंची गरज असेल. हो, सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतो, मात्र एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. काय सुंदर फटका पाहिला आपण. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. आता किती धावा झाल्याला महत्व नाही, किती धावा पाहिजे तुम्हाला याला सारं महत्व उरलंय, कारण की समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 10 धावेंची गरज असेल. नक्कीच एखादा मोठा फटका मनोबल वाढेल या ठिकाणी बीसीसी बोरवली या संघाचा, आणि एखादा विकेट आला तर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी फ्रेंडशिप ग्रुप एरंजड या संघाला. काय सामना रंगतो या ठिकाणी. 4 चेंडू आणि 10 धावेंची गरज असेल. नक्कीच दोन्ही संघांकडे समान संधी असेल. हो, पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करतो, गॅप शॉट सिलेक्शन होतं, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, मात्र जरा स्वतःवर स्ट्राईक ठेवतो, कारण की समीकरण 3 चेंडू आणि 9 धावेंची गरज असेल. नक्कीच एखादा मोठा फटका मारावा लागेल. झरारचा विचार केला तर एक चौकार षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आलाय. काय गोलंदाजी करतो शेवटच्या षटकामध्ये आकाश, जर विचार केला प्रसाद या गोलंदाजाचा 3 चेंडू आणि 3 धावा खर्च केला, नक्की मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे.
समीकरण 3 चेंडू 9 धावा. ओहो सुरेख चेंडू स्विंग अँड मिस. काय तेच तरार आपण चेंडू पाहू शकता स्क्रीनवर आपण पाहू शकता. ओहो चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतो तेच सारा चेंडू. समीकरण उरले 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे यावेळेस माझा स्टेप आउट करून मारलेला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जात सरस सीमा रेषा पार एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून 7 धावेसाठी हा दणदणीत षटकार. नक्कीच मी विचार केला तर 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज जे हमजाने केलं होतं कारनामा ते आता या ठिकाणी झरारला करावं लागेल. डायरेक्ट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला तर डॉट चेंडू असेल. आता 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. गोल्डन चौकार येईल का गोल्डन षटकार येईल सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जर सामना आवडला असेल प्रेक्षकांनी टाळ्या व्हायला काय हरकत नाही. टाळ्यामध्ये कंजूसी नका करू. 1 चेंडू 3 धावा. काय सामना रंगतोय. पहिल्या सामन्याची आठवण करून देतोय. पहिल्या सामन्यामध्ये 1 चेंडू 3 धावेची गरज असताना हमजा यांनी काय षटकार ठोकला होता आणि तो षटकार आलाय. क्या बात है. चेंडूला पाठवलं सरळ कावकराच्यावरून 7 धावेसाठी षटकार. महेंद्रसिंग धोनी स्टाईलने सामना फिनिश केला या ठिकाणी झरार मुल्लाने. मी आधीच म्हटलं होतं कॅच सोडली का मॅच सोडली. मॅच सोडली मित्रांनो तुम्ही. साधा आणि सोप्पा झेल सोडला आणि त्याचं रूपांतर तुम्ही पाहिलं असतं त्याचा भुर्दंड भोगावं लागलं तुम्हाला. आणि काय शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार मारून सामना फिनिश केला या ठिकाणी बीसीसी बोरिवली. हार्ड लक टफ लक फ्रेंडशिप ग्रुप एरंजाड